नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPC कंबाईन ग्रुप सी प्रिलिम्स 2025बद्दल एक अपडेट बघणार आहोत आणि ती अपडेट म्हणजे कट ऑफ किती लागणार आहे. जो ग्रुप सीचा पेपर 11 जानेवारी 2026ला झाला होता त्याचा आपण आज अंदाजित कट ऑफ बघणार आहोत. तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांना 50पर्यंत मार्क्स आहेत त्यांनी काय करावं, त्यांची पुढची स्ट्रॅटेजी काय असेल हेही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जे पण विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आता जो पण मी अंदाजित कट ऑफ सांगणार आहे ते कुठले घटक किंवा कुठले फॅक्टर बघून मी तो अंदाजित कट ऑफ ठरवला आहे ते तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम म्हणजे वॅकेन्सी, जागांची संख्या, परत मागील वर्षीचा कट ऑफ, प्रिव्हियस इयर कट ऑफ आणि जी एक्झाम लेवल जी असते म्हणजे परीक्षेची काठिण्य पातळी असते त्याच्यावरती सुद्धा जो कट ऑफ असतो तो ठरवला जातो. हे सर्व फॅक्टर्स आहेत, त्याच्यानुसार मी जो अंदाजित कट ऑफ आहे तो ठरवलेला आहे, तो तुम्हाला मी थोड्या वेळातच सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता मी एक थोडं ॲनालिसिस केलेलं आहे, ते म्हणजे जे गट क अर्जसंख्या जी आहे त्याच्यावरती ॲनालिसिस केलेलं आहे. फक्त ही जी ॲनालिसिस आहे 2024ची अर्जसंख्या आहे. जो लास्ट इयरला RTI टाकला होता त्याचा जो रिप्लाय आहे तो 2024च्या जागांचा आहे, तो तुम्हाला सांगतो मी. जे गट ब म्हणजे ग्रुप बीला 2,88,752 अर्ज गेले होते, तेच ग्रुप सीला 2,12,457 अर्ज गेले होते. म्हणजेच ग्रुप सीसाठी 68,195 अर्ज कमी होते. म्हणजे ग्रुप सीसाठी थोडंफार कॉम्पिटिशन कमी होतं. तसेच ह्यावेळेस आपण पकडून चला 2.5 लाख पकडून चला, ठीक आहे. आणि ह्याच्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वांचंच टायपिंग सर्टिफिकेट नसतं, कारण की सर्वांकडे हे टायपिंग सर्टिफिकेट नसतं. आणि जर असलं तर काहींकडे एकाचं तर असतं, फक्त एक तर इंग्लिश असेल किंवा एक तर मराठीचं असेल. म्हणजे ते फक्त कशासाठी क्वालिफाय असतील, क्लर्कसाठी क्वालिफाय असतील. तर काही जण टॅक्सला क्वालिफाय नसणार, असं असतं काही जणांचं. त्यामुळे टायपिंग सर्टिफिकेट हे पण सुद्धा फॅक्टर फरक पडू शकतो या फॅक्टरचा सुद्धा. आता जर पेपरची तुलना केली तर जो ग्रुप बी 2024चा जो झाला होता पेपर तो आणि ग्रुप सीचा पेपर हा जवळपास सारखाच होता, कारण की हा इझी टू मॉडरेट लेवलचा होता. इझी टू मॉडरेट लेवलचा होता. पण तोच जर ग्रुप बीचा पेपर बघितला, ग्रुप बी 2025 प्रीचा पेपर बघितला, तो मीडियम टू हार्ड लेवलचा होता, कारण की त्याच्यात टाईम कन्झ्युमसुद्धा जास्त होत होतं आणि लेंदी क्वेश्चन्स होते. पण तोच जर हा ग्रुप सीचा पेपर जर बघितला तर हा इझी टू मॉडरेट लेवलचा होता. आणि ग्रुप बीला 2024ला हा 480 जागा होत्या, तेव्हा कट ऑफ 62.50 लागला होता. आता तर जागा 1,063 आहेत आणि ह्याच्यासुद्धा अजून ॲड होतील. ज्या 1,063 जागा आहेत त्या 125 जागा सहित सांगितलेल्या आहेत, ज्या एक्साईजच्या ॲड होणार आहेत. एक्साईजच्या जागा 125 ॲड होणार आहेत. त्याचं मागणीपत्रसुद्धा गेलेलं आहे, ते सुद्धा ॲड होतील मेन्सच्या आधी. म्हणजे जेव्हा रिझल्ट लागल्यानंतर प्रसिद्ध पत्रक येईल त्याच्यात जागा ह्या ॲड होतील, ठीक आहे. तर जेव्हा 480 जागा होत्या तेव्हा कुठे 62.50 लागला, तर ह्यावेळेस भरपूर जागा आहेत आणि भरपूर जो रेशो जो असतो तो 17 ते 18 जणांचा घ्यायचा असतो. एकाच 17 ते 18 जागा घेतात. त्यामुळे 60+ तर कट ऑफ लागणार नाही आहे. जर कोण सांगत असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही. आणि जर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला खूप जणांना ऐकायला भेटत असेल की 60+ स्कोर आहे, काय काय जण 65 सांगतात, काय काय जण 70 सांगतात. पण मला एक सांगा, तुम्हाला जास्तीत जास्त किती जणांचा स्कोर कळला आतापर्यंत? 500, जास्तीत जास्त 1000, ह्याच्यावरती तर अजून स्कोर कळला नसेल कोणाला जास्त. त्यामुळे थोडंसं लॉजिकची गोष्ट आहे की 25-26 हजार जणांतर 60+ नसणार आहे स्कोर. चला 4,000 जणांना पकडून चला, 10,000 जणांना पकडून चला 60+ असेल, पण बाकीच्या नंतर 60पेक्षा कमी असेल की नाही. तर तीच गोष्ट असते की सर्वांनाच तेवढा स्कोअर नसतो. तुम्हाला जेवढं ऐकायला भेटतं ते फक्त लिमिटेड मर्यादेसाठी असतं. आणि तसेच सर्वजण खरं सांगतं असं काही नसतं. त्यामुळे कोणी सांगेल 65 असेलच असं नाही. त्यामुळे जे मार्केटमध्ये स्कोअर चालतात त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. आता पुढचा मुद्दा बघूया आपण, एक जागांचा मुद्दा बघूया. जे गट क म्हणजेच ग्रुप सीच्या ज्या 2025च्या जागा आहेत त्या 938 आता सध्याच्या जागा आहेत आणि त्यात 125 जागा ह्या
एक्साईजच्या ॲड होणार आहेत. त्याचं मागणीपत्रसुद्धा गेलेलं आहे. म्हणजे टोटल 1063 जागा आहेत. हे बघा ॲडमध्ये झाले होते. उद्योग निरीक्षकच्या 9 जागा, टेक्निकल असिस्टंटच्या 4 जागा आणि कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंटच्या 73 जागा आणि लिपिक टंकलेखकच्या 852 अशा टोटल 938 जागा आहेत. आणि ह्याच्यामध्ये 125 जागा ॲड होतील. अशा टोटल 1063 जागा आणि ह्याच्यातसुद्धा अजून टॅक्सच्या जागा ॲड होऊ शकतात आणि क्लर्कच्या जागा. त्यामुळे जवळपास 1100 ते 1200 जागा होऊ शकतात. अजून कट ऑफमध्ये फरक पडू शकतो. मी पूर्ण जो फायनल जागाचा ॲड आहे तो अंदाजित घेऊन तुम्हाला मी कट ऑफ सांगणार आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे लास्ट इयरला कट ऑफ किती होता. फक्त विषय काय झाला, लास्ट इयरला जरा एक्झाम जी होती ती बऱ्यापैकी मीडियम टू हार्ड लेवलची होती. ग्रुप सीची म्हटलं तर ग्रुप बीचा पेपर सोपा होता. त्यामुळे जो कट ऑफ होता तो 48.25 लागला होता जनरलचा. ओपनचा 48.25 आणि फिमेलचा 45.25 कट ऑफ लागला होता. म्हणजे 3 मार्काचा फक्त फरक होता. बाकी एस सीचा पण तेवढाच होता. बाकीचं कट ऑफ तुम्हाला माहितीच आहे. फक्त जनरलचा सांगतो तुम्हाला. ओपनचा 48.25 कट ऑफ होता. त्यामुळं एक्झामची जी लेवल असते त्याच्यावरती सुद्धा कट ऑफ डिपेंड असतो. आता महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊया आपण. जास्त उशीर न सांगता तुम्हाला मी कट ऑफ सांगणार आहे आणि ज्यांना 50पर्यंत मार्क्स आहेत त्यांची स्ट्रॅटेजी काय असेल ते पण तुम्हाला सांगणार आहे. ओपन कॅटेगरीसाठी किती कट ऑफ असणार आहे MPC कंबाईन ग्रुप सी 2025साठी. तर तो ओपनसाठी हा कट ऑफ ओपन जनरलसाठी 55.75 असणार आहे. परत सांगतो, हा एक अंदाजित कट ऑफ आहे. ह्याच्यामध्ये +1 आणि -1चा फरक होऊ शकतो. म्हणजे 54.75 ते 56.75 दरम्यान लागू शकतो कट ऑफ. ज्यांना पण ह्या रेंजच्या पुढे आहे मार्क्स त्यांनी बिनधास्त मेन्सच्या तयारीला लागा. तुम्ही कुणाचाही विचार करू नका. त्यांनी बिनधास्त अभ्यास करा. ठीक आहे. परत अजून एकदा सांगतो, कट ऑफ किती असणार आहे 55.75 कट ऑफ असणार आहे ओपनचा. बाकीचा जे NTC वगैरे त्यांचा कट ऑफ जो असतो जनरलचा मेलचा तो सेम जवळपास ओपनसारखाच लागतो. फक्त फिमेलचा 1-2 मार्काचा फरक असतो. तो तुम्ही मागचा कट ऑफ धरून तुम्ही अंदाजित लावू शकता. आता जो मी कट ऑफ सांगितला 55.75, जे ह्या रेंजमध्ये नाही आहेत त्यांनी काय केलं पाहिजे त्यांना मी सांगतो आता तुम्हाला. त्याच्या आधी जे मुख्य परीक्षेला आहेत त्यांचे डेट त्यांनी लक्षात ठेवा. जे जाणार आहे ज्यांना वाटतं किंवा त्यांचं होणार आहे. तर ग्रुप बी मेन्सची तारीख जी आहे ती 17 मे 2026 आहे आणि ग्रुप सी मेन्सची तारीख जी आहे ती 7 जून 2026 आहे. म्हणजे जर आजपासून बघितलं तर ग्रुप बी मेन्सची तारीख जी आहे ती 114 दिवस बाकी आहेत आणि ग्रुप सी मेन्ससाठी 135 दिवस बाकी आहेत आजपासून जर बघितलं तर. त्यामुळे अभ्यासाला लागा. महत्त्वाचं म्हणजे प्लॅनिंग ते तुमचं पाहिजे, तरच तुम्हाला सक्सेस भेटू शकेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ज्यांना 50वरील जे 50 मार्क्स आहेत म्हणजे 50च्या रेंजमध्ये जे मार्क्स आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी रणनीती काय असेल ते सांगतो. तर त्यांनी 2026 हे वर्ष टार्गेट केलं पाहिजे. म्हणजे त्यांनी सध्या आता मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास करा. का सांगतो हे सर्व मी मराठी इंग्लिशचा अभ्यास करा? कारण की आयोगाचं काही सांगता येत नाही. कट ऑफ जो मी सांगितला त्याच्यापेक्षा थोडाफार कमीसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही करा. कारण की जी प्रिलिम्स एक्झाम आहे ती 14 जून 2026ला असणार आहे बीची आणि जी ग्रुप सीची असणार आहे ती 12 जुलै 2026ला असणार आहे. त्यामुळे तुम्ही 1 ते 2 महिना तुम्ही मेन्सचा अभ्यास करा. मेन्सचा अभ्यास म्हणजे मराठी इंग्लिशचा अभ्यास करा. तो तुम्हाला जर इथं नाही कामाला पडला किंवा तुम्हाला तो सरळ सेवा एक्झामसाठी सुद्धा फायदेशीर ठरू शकतो. प्लस तुम्हाला 2026च्या एक्झामला सुद्धा फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे असं व्हायला नको की तुमचं जर झालं 50पर्यंत किंवा 52पर्यंत तुमचा 52 जर स्कोअर असेल आणि तुमचं जर झालं तर असं व्हायला नको की तुमचा अभ्यासच नाही, मराठी इंग्लिश तुमचं झालेलंच नाही. त्यामुळे असं न होता तुम्ही मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास करा. तो तुम्हाला कुठे ना कुठेतरी फायदेशीर ठरेल. कारण की आता नगर परिषद
आणि तलाठीची ॲड येणार आहे आणि दुसऱ्या पण सरळ सेवेच्या ॲड येतील. त्यामुळे तुम्हाला ते तिथे मराठी आणि इंग्लिश फायदेशीर ठरेल. नाहीतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2026ला तर ते तुम्हाला फायदेशीर ठरेल. तुम्ही एक स्टेप सर्व दुसऱ्यांच्या पुढे असणार आहे, हे लक्षात ठेवा. हे झालं. त्यामुळे लक्षात ठेवा 2 महिने तुम्ही अजून मराठी इंग्लिशला करू देऊ शकता, तोपर्यंत रिझल्ट लागूनच जाईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्यांना पण 50च्या रेंजमध्ये मार्क्स आहेत त्यांनी, आणि ज्यांना पण 45पेक्षा कमी आहेत त्यांनी तर प्रिलिम्सचा अभ्यास करा. तोपर्यंत तुम्ही पण सुद्धा मराठीचं किंवा इंग्लिशचं जे लेक्चर वगैरे आहे ते तुम्ही पूर्ण करू शकता. ठीक आहे. ही होती आपली आजची अपडेट. अजून एकदा तुम्हाला सांगतो, ग्रुप सीचा कट ऑफ किती असू शकतो, 55.75 कट ऑफ असू शकतो, हे लक्षात ठेवा. आणि हा फक्त कट ऑफ अंदाजित आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ किंवा ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही अजून आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जर तुम्ही जॉईन झाला नसाल तर नक्की जॉईन व्हा, कारण तिथे मी विविध परीक्षेचे किंवा ज्या नवीन अपडेट आलेले आहेत ते तुम्हाला तिथे डायरेक्ट माहिती देत असतो. आणि जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता, किंवा तुमचा जो स्कोअर असेल तो तुम्ही मला सांगू शकता. मी त्याच्यावरती तुम्हाला रिॲक्शन किंवा जे काही रिप्लाय आहे तो तुम्हाला देईल. मी तुमचं होऊ शकतो की नाही ते तुम्हाला मी तिथे सांगेल. त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. जय हिंद.